लग्न समारंभ असू दे, कुठलंही शुभ कार्य असू दे, रांगोळी असल्याशिवाय तुमच्या घराला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला शोभा नाही. संस्कार भारती रांगोळी आणि गालीच्या रांगोळी हे दोन प्रकार असतात रांगोळीमध्ये. तशीच माझी रांगोळी सुरुवात झाली ती पण आईपासून. 5वी पासून मला वाटतं मी रांगोळी काढतोय. माझा गुरु म्हणजे माझी आई. ऍक्च्युली मी आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनियर. मी आता या कलाक्षेत्रामध्ये किंवा ग्राफिक डिझाईन या क्षेत्रामध्ये मी आता काम करतोय. तुम्हाला मला रात्री पहाटे 3 वाजता जरी मला उठून रांगोळी काढा म्हणलं तर मला त्या गोष्टीचा कधीही कंटाळा येत नाही किंवा मला कधीही त्या गोष्टीचं असं वाटत नाही की नाही काम करायचं नाहीये. खूप लोक बोलायची की रांगोळी काय काढतोयस, की ह्याला पुढे काय आहे का किंवा ह्याला प्रगती आहे का. तर त्या सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष करून मी आता या पोझिशनला आहे. त्यांनी या रांगोळी कलेच्या माध्यमातून युट्यूबवर तब्बल 3.5 लाख सबस्क्रायबर तयार केलेत. जोपर्यंत तुमच्या मनाला ती एखादी रांगोळी पटत नाही किंवा जी पण ही रांगोळी आपल्या मनाला वाटत नाही की सुंदर झाले, तोपर्यंत ती रांगोळी योग्य नाही. सगळ्यात आधी रांगोळी हा विषय म्हणजे की त्याला आध्यात्मिक एक विषय आहे आणि एक वैज्ञानिक विषय. सगळ्यात महत्वाचं प्रत्येक रांगोळीमध्ये कॉन्ट्रास्ट कलर हे खूप गरजेचं असतं. आता ज्यावेळी डोहाळे जेवणाची जी व्यक्ती होती ती व्यक्ती आल्यानंतर तिने ती रांगोळी पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यातून जे अश्रू निघाले जेणेकरून ते बाळ बघून असं वाटलं की इथं आपण जिंकलोय. कारण की आपण जे काम केलंय ते पुढच्या लोकांना आवडलं इतकं की जेणेकरून त्या डोळ्यातून अश्रू निर्माण झाले. करवीर महालक्ष्मी रथोत्सव कोल्हापूरमध्ये असतो. तिथे आम्ही दरवर्षी रांगोळी काम करतो. त्या गर्दीमध्ये तिथून मधून एक त्या रांगोळीवरून एक कुत्र असं चालत चालत समोरून त्याच्यावरून गेलं. पंढरपूरमध्ये असू दे किंवा महालक्ष्मी मंदिरामध्ये असू दे, भरपूर ठिकाणी माझ्या रांगोळीच्या सेवा सुद्धा झालेल्या आहेत. युपी असेल, उज्जैन असेल, या ठिकाणी मी रांगोळी काढलेल्या आहेत. तसं गुजरातमध्ये सुद्धा मला भरपूर ऑर्डर्स येतात. या एआयचा तुमच्या क्षेत्रामध्ये फायदा आहे की तोटा आहे? एआय खरं तर फायदाच आहे. मी स्टार्टअप सुद्धा केलं नव्हतं युट्यूबचं, पण माझे फक्त 28 सबस्क्रायबर होते. त्या 28 सबस्क्रायबर पासून पूर्ण 3.5 लाख सबस्क्रायबर पर्यंतचा प्रवास हा खूप गेली 2 वर्ष झाली मी करतोय. की शेवटचा 2 दिवस असतो समारोपचा, त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. सगळ्यात महत्वाचा रांगोळी ही कला आहे जी कधीही माणसाला उपाशी ठेवणार नाही. तर खूप छान पद्धतीने तुम्ही या रांगोळीमध्ये करिअर करू शकता. नमस्कार, मी अमृत शिंगण. माय ईश्वरपूरच्या एका नवीन भागामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, रांगोळी म्हणलं की एक दुर्लक्षित क्षेत्र आहे आणि रांगोळी म्हणलं की महिला इतकंच एक गणित आहे. रांगोळी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. या दुर्लक्षित असलेल्या एका क्षेत्रामध्ये आपल्या ईश्वरपूरमधील एक यूट्यूबर आणि रांगोळी कलावंत माननीय अतुल कुंभार आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी या रांगोळी कलेच्या माध्यमातून यूट्यूबवर तब्बल 3.5 लाख सबस्क्रायबर तयार केलेत. ही संख्या लक्षात घेतली तर त्यांची ही कला किती महत्त्वाची आणि किती खोलीची आहे हे आपल्याला दिसत आहे. आज आपण त्यांचा प्रवास जाणून घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. रांगोळी या क्षेत्रामध्ये तुमचा प्रवास जाणून घेताना रांगोळी या क्षेत्रामध्ये तुम्ही सुरुवात कशी केली किंवा या क्षेत्राकडे आपण का वळावं असं तुम्हाला का वाटतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या जीवनाची सुरुवात होते आईपासून. तशीच माझी रांगोळी सुरुवात झाली ती पण आईपासून. दिवाळीचा सण असेल किंवा अदर कुठलाही संक्रांत असेल, प्रत्येक सणाच्या वेळी आपण घराबाहेर प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी असते. तर रांगोळी काढत असताना ज्यावेळी आई आपली घरासमोर पहाटे पहाटे उठून रांगोळी काढायची तेव्हापासून माझी सुरुवात झाली. आई रांगोळी काढताना बघत असताना काय व्हायचं की आपण स्वतः त्याच्यामध्ये कलर्स भरावे किंवा त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी काम करावं असं मनापासून इच्छा व्हायची. जसं त्याच्यामध्ये मी काम करत गेलो तशी मला स्वतःपासून मनापासून आवड निर्माण झाली आणि त्या आवडीमधूनच मी ही कला आत्ता तुमच्यासमोर सादर करत असतो. आणि त्यामुळे माझा गुरु म्हणजे माझी आई. आता या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेला वळलात आणि सुरुवात केली रांगोळी काढण्यासाठी, मग या क्षेत्रामधलं तंत्रशुद्ध प्रशिक्षण असतं ते तुम्ही घेतलं का तुम्ही सरावाने शिकत गेलात? आता सरावात मी जसं मग सांगितलं त्या पद्धतीनं जसा माझा सुरू झाला प्रवास हा आईच्या माध्यमातून. मी आई काढत असताना मी त्यांना हेल्प करत होतो. ते हेल्प करत असताना जसं मला आवड निर्माण झाली तशा पद्धतीनं मी स्वतःमध्ये शिकत गेलो की आपण कशा पद्धतीच्या वेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या डिझाईन्स करायच्या. मला लहानपणापासूनच मला रांगोळीची आवड होती आणि जसं मी काम करत गेलो रांगोळीमध्ये तसं
मला आणखी नवीन नवीन आयडियाज मला याच्यामध्ये रांगोळीमध्ये मी जनरेट करून गेलो. म्हणजे रांगोळीमधल्या ज्या आता आज आम्हाला तुमच्याकडून दिसणारी जी कला आहे ती विकसित करण्यामागे तुमची कल्पनाशक्ती महत्वाची, त्यामध्ये तेच वापर करत तुम्ही आलाय. हो बरोबर आहे. ज्या वेळेला तुम्ही रांगोळी काढण्यासाठी सुरुवात केली किंवा काही लोकांनी तुमची रांगोळी बघितली असेल, त्यावेळेला तुमच्या घरच्यांचा किंवा मित्रमंडळींचा तुम्हाला सपोर्ट कसा होता किंवा त्यांची प्रतिक्रिया काय होती? खूप छान खूप छान. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला घरातल्यांचा, आई किंवा वडील असतील किंवा भाऊ असेल, ह्या सर्वांचा मला खूप छान पद्धतीने मला रिस्पॉन्स मिळालाय प्रत्येक गोष्टीत. ऍक्च्युली मी आहे सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर. त्या सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियरची ही फील्ड मी बाजूला ठेवून मी आता या कलाक्षेत्रामध्ये किंवा ग्राफिक डिझाईन या क्षेत्रामध्ये मी आता काम करतोय. आता याच कामामध्ये मला घरातल्यांचा किंवा मित्रमंडळींचा खूप छान असा प्रतिसाद मिळाला. सगळ्यांचं म्हणजे महत्वाचं म्हणजे तू ह्या कलेमध्ये खूप जास्त पुढे जावंस या दृष्टिकोनातून मला सगळ्या गोष्टींचा सपोर्ट, म्हणजे घरातले वडील असतील किंवा आई असेल, सगळ्यात जास्त आईचा मला सगळ्यात जास्त सपोर्ट मिळाला. मला कलर्स आणून देण्यापासून कुठले कुठले कलरचे कॉम्बिनेशन विविध प्रकारचे असतात हे शिकवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मला आईने किंवा घरातल्यांच्या मित्रमंडळींच्या मुळे मला या पुढे पुढे शिकत गेलो. गालीचा या प्रकारात तुमचा हातखंड आहे असं मगाशी तुम्ही म्हणालात. तर या गालीच्या प्रकारामध्ये ज्या रचना असतात त्या रचना तुम्ही कशा निवडता किंवा ती ही रचनेची बांधणी कशी केली जाते? आता संस्कार भारती रांगोळी आणि गालिचा रांगोळी हे दोन प्रकार असतात रांगोळीमध्ये. तर सगळ्यात महत्वाचं गालिचा रांगोळीमध्ये आपण विविध प्रकारचे पॅटर्न्स यूज करतो, ज्याच्यामध्ये मोर असू दे, पडदा असू दे किंवा विविध प्रकारचे शेप्स असू दे, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून ज्यावेळी ते रांगोळी तयार होते किंवा पूर्ण असं गालिचा पसरल्यासारखं तो रांगोळीचा फील त्या रांगोळीला आला पाहिजे, अशा पद्धतीनं काम. ज्यावेळी तुम्ही पॅटर्न्स निवडताना काय होतं, तुमच्या मनापासून ज्या गोष्टी तुमच्या रांगोळीमध्ये उतरतील, जोपर्यंत तुमच्या मनाला ती एखादी रांगोळी पटत नाही किंवा जेपर्यंत ही रांगोळी आपल्या मनाला वाटत नाही की सुंदर झाले, तोपर्यंत ती रांगोळी योग्य नाही असं मला तरी वाटतं. आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर रांगोळ्या काढल्या असतील किंवा बऱ्याच ठिकाणी रांगोळ्या काढल्या असतील, त्यापैकी सगळ्यात मोठ्या आकाराची रांगोळी कधी काढली होती, त्याचा आकार काय होता आणि त्याचं स्केचिंग किंवा रेखाटन तुम्ही कसं केलं होतं? आता रांगोळी काढली होती सगळ्यात आधी ती म्हणजे कोल्हापूरला रथोत्सव, तो महालक्ष्मी करवीर महालक्ष्मी रथोत्सव कोल्हापूरमध्ये असतो, तिथे आम्ही दरवर्षी रांगोळी काम करतो. तिथे सगळ्यात मोठी रांगोळी काढली होती 15 बाय 15 फीटची. त्यावेळी काम करताना खूप लोकांचं क्राऊड असेल किंवा लोकांची गर्दी बघण्यासाठी खूप जास्त असते. गर्दी असते. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण शांत डोक्यानं काम करणं हे खूप अवघडीचं काम आहे. आणि सगळ्यात आधी काम करताना तुम्ही रांगोळी करत असताना की तुमचं रेखाटन हे खूप महत्वाचं आहे, की तुम्ही ज्यावेळी कुठलाही क्षेत्र असू दे, तुमचं जोपर्यंत लाईन आउट करत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुमची प्रॉपर तुम्हाला ते समजणार की आपलं काम कुठे कुठे कशा पद्धतीने व्हायचं आहे. त्याच्यामुळे आधी रेखाटन करणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर ते रेखाटन केल्यानंतर त्याच्यामध्ये आधीच ठरवावं लागतं की तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीचे कलर शेडिंग्स किंवा कलर कॉम्बिनेशन कुठल्या पद्धतीने घ्यायचे ते आधी ठरवून नंतर त्याच्यामध्ये हळूहळू आपण पुढे पुढे रांगोळी करत जातो. पूर्वी रांगोळी म्हणलं की साधारण पांढरी रांगोळी असायची, दारामध्ये ठिपक्या काढल्या जायच्या आणि त्याचे ते रंग भरून ते पूर्ण व्हायचे. पण अलीकडं रांगोळीचे वेगवेगळे प्रकार तयार झालेत, मग त्या पद्धतीनं रांगोळी ही बदलत गेली आहे. मग तुम्ही ज्या वेळेला रांगोळी काढता त्यासाठी कोणत्या प्रकारची रांगोळी वापरता किंवा साहित्य काय वापरता? आता सगळ्यात आधी रांगोळी हा विषय म्हणजे की त्याला आध्यात्मिक एक विषय आहे आणि एक वैज्ञानिक विषय. पहिल्या काळात काय व्हायचं की रांगोळी करत असताना लोक घरासमोर रांगोळी काढताना पहिले पीठ वापरायचे, जेणेकरून काय व्हायचं की जे लहान लहान कीटक असतील किंवा पक्षी असतील, हे असतील, प्राणी असतील, त्यांना सुद्धा त्या रांगोळीचा उपभोग घेता येईल ह्या दृष्टिकोनानं सुद्धा आपल्या घरासमोर एक रांगोळी काढायचा. आणि एक आध्यात्मिक विषय म्हणजे काय, तर एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरासमोर येते, घरामध्ये येते, आणि एक नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून लांब जाते. हा आध्यात्मिक विषयाचा रांगोळीचा भाग आहे. आता रांगोळीमध्ये भरपूर आधी पिठाचा वापर करतो, तशा पद्धतीने आपण भरपूर प्रकारे याच्यामध्ये विविध प्रकारचे केमिकल्स असतील किंवा आता रांगोळीचे कलर्स कसे तयार होतात, तर ते मक्याचे पिठाचा जो अंश असतो, मक्याचं पीठ असतं, त्याच्यामध्ये थोडीशी केमिकल प्रक्रिया करून त्याच्यामधून आपण कलर्स तयार करत असतो. तर आणि ज्यावेळी पांढरी रांगोळी वापरतो ते असतं मार्बल, पांढऱ्या कलरचं मार्बल असतं, त्या मार्बल पासून आपल्याला ती पांढरी रांगोळी तयार होते. आता पांढऱ्या रांगोळीमध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत, ते म्हणजे
रवा रांगोळी असेल किंवा बारीक रांगोळी असेल, या विविध प्रकारच्या रांगोळी आपण संस्कारवाद किंवा गालीच्या रांगोळीमध्ये वापर करतो. रांगोळीतलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची रंगसंगती आहे, कलर कॉम्बिनेशन. हे ठरवण्यासाठी तुम्हाला असं वेगळी कल्पनाशक्ती वापरावी लागते का, की ते रंगसंगती तुम्ही कशी ठरवता? तर रंगसंगती सरळ ठरवताना प्रत्येक कलर कॉम्बिनेशन मध्ये लाल असू दे, हिरवा असू दे, पिवळा असू दे, ह्या सगळ्या कॉम्बिनेशनचं सगळ्यात महत्वाचं प्रत्येक रांगोळीमध्ये कॉन्ट्रास्ट कलर हे खूप गरजेचं असतं. आणि सगळ्यात जास्त म्हणजे महत्वाचं म्हणजे काय, तर तुम्ही रांगोळी करत असताना जास्त कलर यूज करायचा नाही. जेवढे कमी कलर मध्ये काम करता येईल किंवा कमी कलर कॉम्बिनेशन मध्ये काम करता येईल, त्याने तुमची रांगोळी खूप छान आणि सुबक दिसते. आणि कलर रंगसंगती निवडताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर हे खूप गरजेचं आहे. कुठल्या कलरच्या बाजूला कुठल्या कॉन्ट्रास्ट कलर आपण वापरतो ह्याच्यावर सगळ्यात महत्वाचा भाग तुमच्या रांगोळीचा डिपेंड असतो. आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या रेखाटल्या असतील. त्यापैकी तुम्हाला आवडलेली अशी एखादी रांगोळी आहे का, की त्याच्याशी तुमचं काहीतरी नातं तयार झालं किंवा त्या संदर्भातली एखादी आठवण त्या रांगोळीच्या मुळे निर्माण झाली, अशा एखादा प्रसंग किंवा अशी एखादी रांगोळी, त्याबद्दल काय सांगाल? अशा म्हटलं तर तशा भरपूर अशा रांगोळ्या असतात. आता काय होतं, लग्न समारंभ असू दे किंवा डोहाळे जेवण असू दे. आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असेल तर माझ्या बरोबर घडलेला प्रसंग म्हणजे काय, की डोहाळे जेवणाचा प्रसंग होता. त्यावेळी मला रांगोळी काढायला बोललं होतं आणि तिथे मी एक गालीच्या रांगोळीमध्ये छोटंसं बाळ काढलं होतं. आता ज्यावेळी डोहाळे जेवणाची जी व्यक्ती होती, ती व्यक्ती आल्यानंतर तिने ती रांगोळी पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यातून जे अश्रू निघाले जेणेकरून ते बाळ बघून त्यावेळी असं वाटलं की इथं आपण जिंकलोय. कारण की आपण जे काम केले ते पुढच्या लोकांना आवडलं इतकं की जेणेकरून त्या डोळ्यातून अश्रू निर्माण झाले. हिथं आपण हे काम करतोय किंवा ही सेवा देतोय, ह्या ह्या गोष्टीचा खूप आनंद वाटतो. मोठ्या रांगोळी किंवा गालीच्या रांगोळी हे वेळ खाऊ काम आहे. म्हणजे अगदी साध्या साध्या रांगोळीला तास, दीड तास, 2 तास जाऊ शकतात. तुम्ही तर मोठ्या रांगोळी काढत असता. मग ह्या रांगोळी काढताना तुम्ही लक्ष केंद्रित करून काढण्यासाठी एका जागेवर बसावं लागतं. तर त्यानंतर होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास हा कसा तुम्ही बॅलन्स करता? सगळ्यात महत्वाचं गालीच्या रांगोळी आणि संस्कार भारती रांगोळीसाठी बसावं लागत नाही. महत्वाचं म्हणजे उभा राहून काम करावं लागतं किंवा वाकून काम करावं लागतं. बसून काम करण्यासाठी रांगोळी असेल ते पोर्ट्रेट असू दे किंवा 3D रांगोळी असेल तर ते आपण बसून काम करतो. संस्कार भारती रांगोळी आणि गालीच्या रांगोळीमध्ये पूर्णपणे जोपर्यंत रांगोळी होत नाही, कंप्लीट होत नाही, तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे उभा राहून किंवा वाकून काम करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं शारीरिक त्रास घ्यायचं म्हटलं तर ज्यावेळी आपण मनापासून जी आवडीची गोष्ट आहे ती काम करताना कधीही आपल्याला त्रास होत नाही. मला रात्री पहाटे 3 वाजता जरी मला उठून रांगोळी काढा म्हणलं तर मला त्या गोष्टीचा कधीही कंटाळा येत नाही किंवा मला कधीही त्या गोष्टीचं असं वाटत नाही की नाही काम करायचं नाहीये. ज्यावेळी आपली स्वतःच्या आवडीची गोष्ट आहे त्यावेळी 100% आपण काय करतो तर ती गोष्ट करतो. त्याच्यामुळे शारीरिक त्रास हा किंवा मानसिक त्रास आता होत नाहीच आहे. सगळ्यात महत्वाचं काय की ज्यावेळी आपण रांगोळी काम पूर्ण करतो त्याच्यानंतर ज्यावेळी ती आपली रांगोळी पूर्ण झाली आपण स्वतःच्या मनापासून बघतो की ते आपल्याला आवडते, त्यावेळी आपला पूर्ण जो कंटाळा आलेला असतोय किंवा जो थकवा आलेला असतो तो पूर्णपणे जी रांगोळी आपण स्वतः काढलेली आहे हे बघून तो पूर्ण थकवा माझा निघून जातो. रांगोळी काढल्यानंतर चुकून पाऊस आला किंवा लहान मुलांनी विस्कटली तर त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया काय असते किंवा मग ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करता? आता हेच माझ्यासोबत एक प्रसंग घडला होता. कोल्हापूरचीच गोष्ट आहे. आम्ही एक 15 बाय 15 फुटाची रांगोळी काढली होती आणि त्यावेळी पाऊस पण पडत होता आणि एक प्रसंग घडला म्हणजे काय, थोडं आम्ही लाईन आउट्स वगैरे सगळं आखून घेतलं. त्याच्यानंतर कलर काम करणारच त्यावेळी थोडासा बारीक बारीक पाऊस पडायला आणि देवीच्या कृपेने तो पाऊस थांबला सुद्धा. पूर्ण जास्त काही पाऊस पडला नाही, म्हणजे थोड्या अंतरावर पाऊस भरपूर जोरात झाला. पण जिथं आम्ही काम करतो रांगोळीच्या रथोत्सवासाठी तिथं अजिबात पाऊस पडला नाही नंतर. आणि सगळी पूर्ण बऱ्यापैकी रांगोळी पूर्ण झालेली आणि शेवट जे टचअप करायचं राहिलं तेवढंच राहिलेलं. आणि त्या सगळ्या गर्दीतून ज्यावेळी पूर्ण रथोत्सवची गर्दी असते त्या गर्दीमध्ये तिथून मधून एक त्या रांगोळीवरून एक कुत्र असं चालत समोरून त्याच्यावरून गेलं. मग ह्या गोष्टी आता मोठी 15 बाय 15 फुटाची रांगोळी होती तर त्याला कव्हर करण्यासाठी कधी काय होतं की त्या रांगोळीवर सुद्धा आता आम्ही एवढी छान रांगोळी रेखाटली असताना सुद्धा
त्याच्यावर कधी कधी आम्हाला पाय देऊन सुद्धा ते जे चुकलेलं काम आहे करावं लागतं. ते टचअप आम्हाला करावं लागतं. ती मनाला वाटत नाही तरी सुद्धा तिथं काम पाय देऊन सुद्धा आम्हाला ते काम करावं लागतं. हे खूप ऍक्च्युली ज्यावेळी ते चालत चालत जातं त्याच्यावर त्या मनाला खूप वाईट वाटतं की आपण एवढं कष्टातून हे सगळं बनवलेलं असतं, त्या बनवलेल्या 5 सेकंदामध्ये ते सगळं त्याच्यावर विरजन. या सगळ्या गोष्टी खूप असं घडलेल्या आहेत, जेणेकरून वारं येणं ह्या सगळ्या गोष्टी घडतच असतात. पण तरी सुद्धा न थांबता न थकता प्रत्येक गोष्ट तुम्ही पावला पावलं जर करत गेला तर 100% तुमचं सक्सेस आहे. डिजिटल युग आता सुरू होत आहे आणि झालेलंच आहे, बरीच वर्ष झाली आता. याच्यामध्ये, या डिजिटल युगामध्ये रांगोळी या क्षेत्राचं भवितव्य तुम्हाला काय दिसतंय? रांगोळीचं भवितव्य तसं खूप आहे. आता सगळ्यात महत्वाचं की रांगोळी ही तसं सोशल मीडिया थ्रू असेल किंवा डिजिटल युगात कसं काय होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणापासून लोक असतात जे सोशल मीडिया, इंस्टाग्राम असू दे, युट्यूब असू दे, या सगळ्या थ्रू लोक काय करत असतात की बघत असतात. आता माझे स्वतः सुद्धा भरपूर जणांचे कमेंट्स वगैरे येत असतात की तुम्ही खूप छान पद्धतीने काम करता, आम्हाला पण ह्या गोष्टी शिकायचे. तर ह्या शिकण्यासाठी काय होतं की सोशल मीडिया हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडिया थ्रू तुम्ही भरपूर काय काय शिकू शकता. रांगोळीबद्दल तर खूप काही शिकू शकता आणि ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता. एखाद्याची रांगोळी बघून तुम्ही ती त्याच्यामध्ये थोडंसं नाविन्यपूर्ण काहीतरी वेगळं करून तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता किंवा शिकू शकता. हे भरपूर काय काय गोष्टी तुम्ही डिजिटल युगात शिकू शकता. त्यालाच एक जोडून असा प्रश्न आहे की तुमचं युट्यूब स्वतःचं चॅनल आहे, बरोबर, आणि तुम्ही तब्बल 3.5 लाख फॉलोअर्स, हा टप्पा, तसा हा टप्पा फार मोठा आहे. मग हा टप्पा तुम्ही कसा पार केला? सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी स्टार्टअप सुद्धा केलं नव्हतं युट्यूबचं, पण माझे फक्त 28 सबस्क्रायबर होते. त्या 28 सबस्क्रायबर पासून पूर्ण 3.5 लाख सबस्क्रायबर पर्यंतचा प्रवास हा खूप गेली 2 वर्ष झाली मी करतोय. पहिल्यांदा ज्यावेळी वाटत होतं की आता बाकीचे युट्यूबर्स असतात त्यांचं वाटत होतं की आपले सबस्क्रायबर एवढे 1 लाख क्रॉस का होईना पण तेवढे तरी आपले कधी होते. पण आपण जसजसं कंटिन्यू ठेवत गेलो, आपले रांगोळीचे व्हिडिओज लोकांना आवडत गेल्या. प्रत्येक दिवसाला माझी पोस्ट असायची आणि आता सुद्धा करतो मी, डेली पोस्ट असते. त्या डेली पोस्टमध्ये लोकांना माझ्या रांगोळ्या किंवा कलर शेडिंग असतील, फ्री हँड डिझायनिंग असतील, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आवडत गेल्या. आणि जसं आवडत गेल्या तसं माझे सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स पॉईंट माझे वाढत गेले. आणि सगळ्यात महत्वाचं की पेशन्स, की तुमची सातत्यपूर्ण जे पोस्ट करण्याची जी हे आहे, पोस्ट करत राहायला आपण तेवढं तुमचे सबस्क्रायबर आणि तुमचे व्ह्युअर्स आणि सगळ्यात महत्वाची जी कला आहे ती कधीच वाया जात नाही. की जेवढं तुम्ही काम करत जाल तर लोकांना तुमची कला आवडत जाते. त्याच्यामुळे जसजसं मी प्रवास करत गेलो तसतसे माझे हळूहळू सबस्क्राईब वाढत गेले आणि अजून सुद्धा कंटिन्युअसली माझा फ्लो आहे तसा आहे आणि अजून सुद्धा मला 10 लाख या सबस्क्रायबर पर्यंत न्यायची इच्छा आहे. सोशल मीडियाचा तुमच्या या कलेचा किंवा व्यवसाय म्हणू आपण, हा तुमचा तर रांगोळी हा व्यवसाय झालेला आहे. मग या व्यवसायासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करता तुम्ही? सोशल मीडियाचा वापर महत्वाचा म्हणजे इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल. युट्यूब डायरेक्टली आपल्याला ऍडव्हर्टाईज थ्रू पेमेंट प्रोव्हाइड करतं. तसं इंस्टाग्राम आपल्याला भरपूर प्रकारच्या पब्लिसिटी, पब्लिकली डायरेक्टली ऑर्डर्स येणं किंवा आपण भरपूर लोकांपर्यंत पोहोचतोय. तसं महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणाहून मला फोन येतात की आमच्या इथे रांगोळी काढायची आहे, हा प्रसंग आहे, शुभप्रसंग असेल तर रांगोळी आलीच. तर रांगोळी काढण्यासाठी भरपूर कॉल्स वगैरे इंस्टाग्राम थ्रू येतात. तर सोशल मीडियाचा हा खूप छान पद्धतीनं मला फायदा झालेला आहे. महाराष्ट्रा व्यतिरिक्त मगाशी बोलण्यामध्ये तुम्ही आणलं होतं की अन्य ठिकाणी तुम्ही गेला होता. हो. तर अशा आणखी कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही रांगोळीसाठी खास तिकडे गेलाय? हो, आता तसं म्हणले तर भरपूर ठिकाणी गेलोय. युपी असेल, उज्जैन असेल, या ठिकाणी मी रांगोळी काढलेल्या आहेत. तसे गुजरातमध्ये सुद्धा मला भरपूर ऑर्डर्स येतात. मी भरपूर ठिकाणी गेलोय. पण काय होतं की असं काम करताना जसं आपल्याला बाहेरून ऑर्डर्स येतात त्यावेळी आपण काहीतरी काम केलंय किंवा या क्षेत्रामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं ग्रोथ चांगली आपण केलेली आहे, अशा पद्धतीने फील चांगला येतो. मग आता तुम्ही म्हणजे परराज्यामध्ये जेव्हा रांगोळी काढायला जात असाल, त्या रचनेमध्ये तिथल्या संस्कृतीचा वापर करता का? नक्कीच. कधी कधी काय होतं, आता आपल्या भारतामध्ये विविध प्रकारे कर्नाटक असू दे किंवा महाराष्ट्र असू दे किंवा गुजरात असू दे, विविध प्रकारची वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या माणसं रेखाटतात. तर कधी कधी काय होतं की कर्नाटक असू तर फक्त पांढऱ्या कलरची अशी रांगोळी काढतात. तर त्यांच्या संस्कृतीप्रमाणे आपण ती कला जोपासावी लागते.
त्या कलेला काय होतं की त्यांना ज्या पद्धतीनं तिथं काढायला सांगितले आहे त्या पद्धतीनं आपण ती रांगोळी तिथं त्यांना काढून देतो. आज तुमचा रांगोळी हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून तुम्ही पाहताय, तर खरोखर पूर्णवेळ व्यवसाय हा रांगोळी हा क्षेत्र पूर्णपणे व्यवसाय होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं रांगोळी ही कला आहे जी कधीही माणसाला उपाशी ठेवणार नाही. काय होतं की पोर्ट्रेट रांगोळी असू दे, गालिचर असू दे किंवा 3D रांगोळी असू दे किंवा कुठलेही क्षेत्र असू दे की तुम्हाला हे उपाशी ठेवत नाही. कुठलीही कला असू दे ती तुम्हाला कधीही उपाशी मारत नाही. काय होतं की रांगोळी ही अशी कला आहे जी तुम्ही डेली यूज मध्ये कम करू शकता. आता लग्न समारंभ असू दे, कुठलंही शुभ कार्य असू दे, रांगोळी असल्याशिवाय तुमच्या घराला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला शोभा नाही. आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती आहे किंवा भारतातली संस्कृती आहे, ही कला ही खूप महत्वाचं आहे. रांगोळी ही खूप महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं ही रांगोळी ही तुम्हाला कधीही मरून देत नाही. जसं सोशल मीडिया तुमच्या या क्षेत्राला पूरक ठरला, बरोबर. तसं आता नवीन एक प्रकार येतोय ते म्हणजे AI. या AIचा तुमच्या क्षेत्रामध्ये फायदा आहे की तोटा आहे? AI खरं तर फायदाच आहे. तसं म्हणलं तर काय की AI हे काय की खूप जास्त वेळेचं काम काय केले तर त्यानं कमी केले. तर तुम्हाला विविध प्रकारच्या डिझाईन्स असतील किंवा विविध प्रकारच्या कलर कॉम्बिनेशनचे पॅटर्न्स असतील, सगळ्यात महत्वाचं AI वर डिपेंड राहणं हे खूप चुकीचं आहे. काय तर तुमच्या मनापासून ज्यावेळी ती कला तुमच्या रांगोळीमध्ये उतरवते किंवा कलर शेडिंग तुमची तुम्ही मनापासून करता, त्यावेळी ते बघायला किंवा दिसायला खूप छान दिसतं. AI चुकीचं असं नाहीये, पण काय होतं ज्यावेळी ती मनापासून आपण कला ती सादर करतो तेव्हा आपलं स्वतःला अभिमान वाटतो की आपण हे काम मी केलंय. आपण कुठल्याही मदतीचा म्हणजे कुठल्याही आधार न घेता या सगळ्या गोष्टीचा मी स्वतः केले. ज्यावेळी ती स्वतः काम करेल त्यावेळी ती माझे, त्या गोष्टीचा अभिमान हा आपल्याला पाहिजे. AI काम काय करतं तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे की कुठल्या प्रकारची डिझाईन तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता किंवा विविध प्रकारच्या गोष्टी माहीत नसतील तर त्या पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये काम करतात. आता भरपूर लोकांना काय होतं की रांगोळीमध्ये विविध प्रकारची चिन्ह आपण वापरतो, तर त्या चिन्हांबद्दलची माहिती लोकांना नसते. तर तुम्ही त्या गोष्टींची माहिती त्या AI थ्रू घेऊ शकता. त्याच्यामुळं ज्या आपण मनापासून काम करतो ती रांगोळी आपण स्वतःची आहे. रांगोळी या क्षेत्रामध्ये नव्यानं पदार्पण करणाऱ्या तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं सातत्यपूर्ण काम करणं. सगळ्यात की ज्यावेळी तुम्ही रांगोळी शिकाल, त्या रांगोळी शिकत असताना रांगोळी ही म्हणजे एक कला नाहीये, तर एक माध्यम आहे की एकमेकांना म्हणजे आपल्या मातीशी आणि आपल्या एकमेकांना लोकांना जोडण्यासाठी एक माध्यम आहे. तर रांगोळी करत असताना काय तर खूप शांतपणे आणि खूप विचार करून रांगोळी जर तुम्ही केली तर खूप छान पद्धतीने तुम्ही या रांगोळीमध्ये करिअर करू शकता आणि खूप छान पद्धतीने तुम्ही रांगोळी रेखाटू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी रांगोळी शिकण्यासाठी एक गुरु पाहिजे आणि ती रांगोळी त्या गुरुकडून शिकल्यानंतर तुम्ही त्या रांगोळीमध्ये खूप प्रावीण्य निर्माण करू शकता. कला म्हणलं की त्याच्यामध्ये सराव हा भाग आला. म्हणजे साधारण गायक असेल तर कार्यक्रम जरी नसला तरी त्याला सराव हा करावा लागतो. म्हणजे पार्टी उठून तो सराव करत असतो. तसं तुमचं रांगोळीचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये सराव तुम्ही कसा करता की तुम्हाला एखाद्या वेळेला रांगोळी काढायची नाहीये, 1-2 महिने किंवा 15 दिवस तुम्हाला कोणतंही काम नाही, पण रांगोळीचा सराव त्या दरम्यान तुम्ही कसा करता? सराव करत असताना महत्वाचं म्हणजे कुठलीही कला असू दे की तुमचा सराव हा खूप गरजेचा आहे. की जोपर्यंत तुम्ही आता 2 महिने तुम्हाला काम नाहीये काय किंवा तुम्हाला काम करायचं नसेल तर तुमचं सराव करणं गरजेचं आहे. की तुमचे जेवढं तुम्ही जास्त सराव कराल तेवढं तुमच्या सरावामध्ये तुमची जास्त प्रगती होत जाते. नवीन नवीन काही गोष्टी शिकायला मिळतात. स्वतःच्या मनाला आवडेल तशा विविध प्रकारच्या सरावामध्ये आपण डिझाईन्स पॅटर्न क्रिएट करू शकतो आणि त्या तुमच्या पुढच्या ज्यावेळी तुम्ही काम कराल त्याच्यामध्ये आपण त्या नवीन नवीन ज्या शिकलेल्या कला असतील किंवा सरावामध्ये केलेल्या कला असतील ते आपण त्या नवीन जे काम करेल लोकांना दाखवण्यासाठी तर त्याच्यामध्ये त्यांचं ते वापर त्या डिझाईन्स आपण त्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यामुळे सराव हा खूप गरजेचा आहे. रांगोळीचे एकूण प्रकार किती आहेत? म्हणजे जसं तुमचं गालिचा हा तुमचा हातखंडा असलेला प्रकार आहे, तसे आणखी काही प्रकार आहेत? रांगोळीमध्ये भरपूर प्रकार आहेत. तसं म्हणलं तर संस्कार भारती रांगोळी आली, गालिचा रांगोळी आली, पाण्यावरची सुद्धा रांगोळी काढतात. पोर्ट्रेट रांगोळीमध्ये व्यक्तिचित्र रांगोळी आली, त्याच्यानंतर 3D रांगोळी आली. हे भरपूर प्रकार रांगोळीमध्ये आहेत. व्यक्तिचित्र रांगोळी असेल
तर संस्कार भारती रांगोळी असेल, गालिचा रांगोळी असेल, हे भरपूर प्रकारांमध्ये तुम्ही पूर्ण नाविन्यपूर्ण काम करू शकता. या कलेशी किंवा तुमच्याशी जोडू इच्छिणाऱ्या नव्या कलाकाराला तुम्ही काय आवाहन कराल? नवीन कलाकार सगळ्यात आधी की तुम्हाला रांगोळी शिकायची ही इच्छा मनापासून पाहिजे. एखादी गोष्ट रांगोळी शिकायची आहे ना, तर ती मी मनापासून शिकणारच शिकणार. त्या गोष्टीमध्ये अजिबात की तुम्ही एक दिवस शिकली, 2 दिवस शिकली किंवा त्या गोष्ट होत नाही, की तुम्हाला कंटिन्यू त्या गोष्टीमध्ये सातत्य हे पाहिजे. आणि मी स्वतः रांगोळी शिकवतो. तुम्हाला जर रांगोळी शिकायची असेल तर माझे ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस सुद्धा आहेत. तुम्ही त्याच्यामधून सुद्धा शिकू शकता. मी खूप छान पद्धतीनं मी तुम्हाला रांगोळीच्या विविध प्रकारचे चिन्ह असतील किंवा रांगोळीचे रंगसंगती असतील, विविध प्रकारचे शेप्स असतील, संस्कार भारती रांगोळी आणि गालिचा रांगोळीमध्ये विविध प्रकारचे रांगोळी असतील, मी तुम्हाला शिकवू शकतो. तुमचा सुरुवातीपासूनचा प्रवास म्हणजे आता 3.5 लाख सबस्क्रायबर हा टप्पा आणि तुमची सुरुवात, हा पूर्ण प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा. तुम्ही सुरुवात आणि इथपर्यंतचा प्रवास सांगा. ऍक्च्युली माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण झालं आदर्श बालक मंदिरला. त्याच्यानंतर तिथे सुद्धा मी जेव्हा आदर्श 5वी पासून पुढे 5वी पासून मला वाटतं मी रांगोळी काढतोय. तर तेव्हापासून छोटे छोटे रांगोळी काढत असताना की खूप लोक बोलायची की रांगोळी काय काढतोयस, की ह्याला पुढे काय आहे का किंवा ह्याला प्रगती आहे का. तर त्या सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष करून मी आत्ता या पोझिशनला आहे. तर 1ली ते 10वीचा प्रवास माझा झाला आदर्श बालक मंदिर. त्याच्यानंतर मी 11वी पासून ते BCA पर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशन माझं पूर्ण होईपर्यंत मी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ईश्वरपूर इथे माझं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी 1.5 वर्ष जॉब केला पुण्यामध्ये IT सेक्टरला. मी ऍक्च्युली सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर आहे. मी तिथे माझं IT सेक्टरमध्ये काम करत असताना की काम करतोय पण आपण एखाद्याचं नोकर झाल्याचं फील मला त्या तिथून आलं, की प्रत्येक वेळी लोकांचं दडपण हे माझ्यावर पडायचं की तुम्हाला हे काम या वेळेत कम्प्लीट करायचं आहे. ह्या गोष्टीला कंटाळून मी तो जॉब सोडून मी स्वतःचा बिझनेस काहीतरी करायचा म्हणून मी त्या ग्राफिक डिझायनिंग ह्या क्षेत्रामध्ये उतरलो. तसं ग्राफिक डिझायनिंग क्षेत्र म्हणलं की कला आलीच. म्हणजे तुम्ही कला आणि ग्राफिक डिझायनिंग क्षेत्र हे कंबाईन मध्ये आहेच. तर रांगोळी आधीपासून आहेच, प्लस हे ग्राफिक डिझायनिंग, हे दोन्ही गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये पूर्णपणे सामावून घेतल्या आहेत आणि त्या दोन्ही कलांपासून मी आतापर्यंत या पोझिशनमध्ये पोहोचले. त्याचबरोबर 2019 पासून मी माझं स्वतःचं ग्राफिक डिझायनिंगचं शॉप सुरू केलं. ते म्हणजे फक्त 50 बाय 50च्या गाळ्यापासून. म्हणजे त्यावेळी मी फक्त स्टार्ट केला माझ्या ग्राफिक डिझायनिंगचा. तर 2 ते 3 महिने मी कंटिन्युअसली असं मूवीज बघत बसायचो. ऍक्च्युली काम काहीच नव्हतं. तर काम काहीच करत नसताना मी फक्त मूवी बघत बसायचो. पण माझी जिद्द सोडली नाही. मी मार्केटमध्ये उतरलो, भरपूर प्रकारची ऍडव्हर्टायझिंग केली आणि भरपूर लोकांपर्यंत पोहोचलो आणि काम घेत गेलो. त्याच पद्धतीने ग्राफिक डिझायनिंग बरोबर मी रांगोळीची सुद्धा आता नवीन नवीन ऑर्डर्स घेते. भरपूर लांब लांबून मला आता ऑर्डर्स येतात. मी भरपूर चांगल्या पद्धतीनं लोकांना कधी कधी मंदिरामध्ये सुद्धा भरपूर सेवा दिल्या आहेत. पंढरपूरमध्ये असू दे किंवा महालक्ष्मी मंदिरामध्ये असू दे, भरपूर ठिकाणी माझ्या रांगोळीच्या सेवा सुद्धा झालेल्या आहेत. तर ज्यावेळी हे मनापासून आपण काम करतोय त्यावेळी ह्या क्षेत्रामध्ये ग्राफिक डिझायनिंग असू दे किंवा रांगोळी क्षेत्रामध्ये आपण उतरलेल्याच किंवा आपण जे काम करतोय त्याचं खूप छान असं समाधान आपल्याला जाणवतं. तुम्ही रांगोळी बाहेर रेखाटण्याबरोबरच काही क्लासेस पण घेता, की ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल. या दरम्यान तुमचं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी काही एक नातं तयार होतं. अशा संदर्भातले काही तुमच्या आठवणी आहेत का, की त्या तुम्ही शेअर करू शकाल? नक्कीच. ऑफलाईन क्लासमध्ये भरपूर विद्यार्थी माझे भरपूर विद्यार्थी आहेत. ते माझे ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असतील या क्लासेसमधून माझे पुढे गेले आहेत. भरपूर छान पद्धतीने काम करतात की त्या लोकांना म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आपण खूप छान पद्धतीने शिकवतोय. किंवा गुरु शिष्याचं नातं काय असतं, तर ज्यावेळी तुम्ही क्लास घ्याल किंवा एखादी गोष्ट शिकवाल त्यावेळी आपल्याला समजते. भरपूर वेळी काय होतं की कंटिन्युअसली आता क्लासेसचं शेड्यूल कसं असतं की 6 दिवसाची आपली बॅच असते. तर 6 दिवसामध्ये पूर्ण 6 दिवसामध्ये दिवसातले 3 ते 4 तास मी त्यांना शिकवत असतो. तर त्या शिकवत असताना काय होतं की दररोज शिकवत असताना की त्यांच्या आमच्या गमती जमती सुरू असतात
की कोणाचं काय चुकलंय किंवा एकमेकांच्या चुका काढणं, ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू सुरू असतात. की मग काय होतं की काम करताना कुणी किती चांगलं काम केलं किंवा किती वाईट काम केलं हा आमच्या कधी भाग नसतो. की तुम्ही काम करताय किंवा रांगोळी शिकायला आलाय किंवा उत्सुकतेपणे काम करताय किंवा रांगोळी शिकताय, हे खूप महत्वाचं. की आणि कधी कधी काय होते, पूर्ण 6 दिवसांमध्ये आमचं जे नातं निर्माण झालेलं असतं, तर त्या नातं निर्माण झाल्यानंतर काय की शेवटचा जो दिवस असतो समारोपचा, त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात की हे गेले 6 दिवस आम्ही काम करतोय. तर त्या काम केल्यानंतर की आम्ही दुसरा पुढचा दिवस असेल किंवा क्लासचा दुसरा दिवस आहे, तो आम्ही प्रत्येक वेळी मिस करणार असतो. की उद्यापासून रांगोळी काढायला सर शिकवणार नाहीत किंवा आम्ही सरांचं बोलणं ऐकणार नाही किंवा सरांच्याकडून आम्हाला कुठलीही गोष्ट चुकलेली आहे ती आम्हाला समजणार नाही. आम्हाला स्वतःचा घरात सराव करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी लोक ते मिस करत असतात, म्हणजे विद्यार्थी मिस करत असतात. तर तो प्रसंग खूप दुःखदायी असतो आणि खूप त्रास होतो त्या दिवशी की कंटिन्यू 6 दिवस आपण या मुलांना शिकवत असतोय. तो शेवटचा दिवस असते जे जातात ते सोबत किंवा जोडलेले असतातच, पण दिवसभर जे काम करतात ते जसं गेले 6 दिवस आपण राहिलेलो असतो तसं पुढच्या दिवशी होणार नसते. त्यामुळे त्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतो. तरी सुद्धा आम्ही त्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करत असतो. तुम्हाला जर ऑफलाईन किंवा ऑनलाईन रांगोळी शिकायची असेल तर नक्कीच अतुल क्रिएशन्स रांगोळीला म्हणजेच मला नक्कीच संपर्क करू शकता. खाली तुम्हाला माझा नंबर दिला जाईल. तसंच तुम्ही खूप छान पद्धतीने रांगोळी रेखाटू शकता. ज्या लोकांना रांगोळी किंवा ज्या विद्यार्थ्यांना रांगोळी 5 बोटात किंवा रांगोळीचा कुठलीच माहिती किंवा नसेल, तर तुम्हाला मी सगळ्या पद्धतीची संस्कारबाती रांगोळी असू दे किंवा गालीची रांगोळी असू दे, या सगळ्या रांगोळीबद्दलची मी माहिती तुम्हाला आपल्या आपल्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासमध्ये शिकवू शकतो. तर तुम्हाला जर अशा पद्धतीची माहिती किंवा रांगोळी क्लास करायचा असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. हे होते रांगोळी कलाकार अतुल कुंभार. याचप्रमाणे आपल्या ईश्वरपूर शहरातील आणि परिसरातील वेगवेगळ्या व्यक्तींची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी तुम्ही माय ईश्वरपूर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या सूचना किंवा अपेक्षा कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा.